हो म्हणे. गुड मॉर्निंग. आवाज ऐकू येतोय? येस मॅम. येस मॅम. येस. पेज 66. टेक्स्टबुक बघा. पेज 66. प्रॉब्लेम 3. पेज 66 प्रॉब्लेम 3. आता आपण 2-3 सॉल्व्ड प्रॉब्लेम करणार आहे परीक्षेत जे येणार आहेत ते. प्रॉब्लेम नंबर 3, 4, 5 हे परीक्षेत येणारे प्रॉब्लेम्स आहेत. ते आपण सॉल्व्ड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करतोय. अवघड आहेत थोडे. वाचा पहिलं आधी जर्नल आखा.
2-3 पेजेस जर्नल आखा. जर्नल आखा 2-3 पेजेस. आखून झालं जर्नल. वाचा आता. फर्स्ट ट्रान्झॅक्शन वाचा. इथे थोडस नीट दिसत नाहीये पुस्तकात, नीट वाचा. मी वाचतेय. Rajkumar started business with cash 2 lakhs. Building 2 lakhs. 2 आणि 2 4 लाख. And borrowed loan from Rakesh 50,000. Borrowed loan. कर्ज घेतलंय राकेश कडनं. डोकं एकदम शांत ठेवायचंय. आणि मी काय बोलते इकडे लक्ष द्यायचंय. लक्ष द्या, स्क्रीन कडे बघा. त्यांनी स्वतःची कॅश 2 lakhs आणली आहे. स्वतःची बिल्डिंग 2 lakhs ची आणली आहे. असं मिळून त्याचं स्वतःचं कॅपिटल किती झालं? 4 lakhs. पहिला मुद्दा कळलाय? हॅव यू फॉलोड फर्स्ट पॉइंट? येस. आता लोन घेतलंय त्यांनी कोणाकडून? राकेश कडून. राकेश इज द गिव्हर. आणि ही लायबिलिटी आहे म्हणून क्रेडिट पडलं त्याला 50,000चं. आणि कॅश बॅलन्स वाढला 50,000. परत प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 2 ऍस्पेक्ट आहेत. राकेश कडनं कर्ज घेतलं, कॅश आली 50,000ची. आणि हु इज द गिव्हर? राकेश. गंमत म्हणून दिलंय का लोन म्हणून दिलंय? लोन. म्हणून राकेश लोन अकाउंट आलं. गंमत म्हणून नाही दिलेत पैसे. कर्ज दिलंय, लोन दिलंय. आता माझ्याकडनं एंट्री समजावून घ्या आणि मग एंट्री करूया. कॅश अकाउंट डेबिट 2,50,000. बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 lakh. म्हणजे 4,50,000चं डेबिट झालं टोटल. टू कॅपिटल अकाउंट 4 lakhs. स्वतःची कॅश, स्वतःची बिल्डिंग 2 आणि 2 4 लाखाचं कॅपिटल आहे. आणि राकेशनी दिलेले 50 आहेत. म्हणजे डेबिट 4,50,000चं झालं, क्रेडिट 4,50,000चं झालं. एंट्री कशी झाली? कॅश अकाउंट डेबिट 2,50,000. का 2,50,000? स्वतःचे 2 lakh आणि राकेश कडनं घेतलेले 50. असे 2,50,000 आले बिझनेस मध्ये. बिल्डिंग 2 लाखाची आली. त्यातलं कॅपिटल 4 लाखच आहे. आपली कॅश 2 लाख, बिल्डिंग 2 लाख आणि राकेशचे 50,000 आहे. एंट्री समजलीये का सगळ्यांना? हो का नाही सांगा मला. Yes, ma'am. आता हो, ma'am. हा, आता लक्ष द्या. एंट्री कडे लक्ष द्या. समजले का सांगा. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 2,50,000.
बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख, त्यातलं कॅपिटल 4 लाख आणि राकेशचं लोन 50. एंट्री समजली सगळ्यांना? कशी लिहायची समजलं? कॅश अकाउंट डेबिट 2 लाख 50, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख, टू कॅपिटल 4 लाख, टू राकेश लोन 50. सगळं समजलं आहे? एंट्री लिहा, वहीमध्ये लिहा एंट्री. एंट्री लिहून झाली की सांगा राजांनो. आणि मनापासून समजून घ्या, हे खूप बेसिक आहे बाळांनो. हे समजलं नाही तर पुढे काहीच नाहीये. यू मस्ट अंडरस्टँड दिस. स्वतःची कॅश 2 लाख आणि राकेशने दिलेले 50, असे 2 लाख 50 आले बिझनेस मध्ये. बिल्डिंग 2 lakhsची आली. एंट्री समजली? दुसरं ट्रान्झॅक्शन वाचायचं, वाचा पुस्तकातून. तुम्हाला येणार आहे दुसरं ट्रान्झॅक्शन, सांगा येतंय की नाही. डिपॉझिटेड कॅश इनटू देना बँक. मला सांगा आता, कॅश आली का गेली? कॅश बॉक्स मधनं बँकेत भरायला पैसे दिले, कॅश गेली, कॅशला क्रेडिट. हु इज द रिसिव्हर? देना बैंक. देना बँक. मग एंट्री कशी होणार? देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. एंट्री कळलीये? हो मॅम. हो, करा मग एंट्री. डेट इज 4. डेट इज 4. देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सगळ्यांना समजतंय? हो मॅम. हा, हो मॅम. येस. देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 50,000. कंप्लीट झाली एंट्री की सांगा? झाली मॅम. झाली. आता नेक्स्ट. परचेस्ड कॉम्प्युटर फॉर 30,000 at 18% GST. आता मला मुलं विचारत होती ना नोट कशी करायची आहे. इथे बघा, नोट दाखवते की बघा, जर्नल संपलं की नोट केल्या आहेत बघा. मग मला सांगा, नोट मध्ये बघून सांगा सगळ्यांनी, 30,000वर किती टक्के जीएसटी लावायला सांगितलं आहे? 18%. 18/100 किती येतात? 5,400. त्याच्यातला अर्धा स्टेट, अर्धा सेंट्रल.
म्हणजे 2,700 2,700 कॅल्क्युलेशन समजलंय? हो हो मॅम. का नो? हो. मग Yes, 30,000वर 2,700 सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी लावला, 2,700 स्टेट गव्हर्नमेंटचा लावला, टोटल व्हॅल्यू झाली 35,400 अशी नोट बनवायची. कॅल्क्युलेशन पार्ट समजलाय? हो, नोट शेवटी बनवू, पण कॅल्क्युलेशन समजलंय. सगळ्यांना समजलंय? नमिता, ईशानी, श्रेया, हो मॅम. वेदा, येस मॅम. येस. मुलांपैकी सगळ्यांना समजलंय? हिमेश, सनत, yes, ma'am. येस. Yes, ma'am. येस. शार्दूल, Yes, ma'am. येस. कॅल्क्युलेशन समजलं. आता मला सांगा, कॉम्प्युटर आला का गेला खरेदी केल्यावर? आला. मग एंट्री कशी फ्रेम करणार आहे? एंट्रीकडे बघा, एंट्री दिसतेय का बघा? एंट्रीकडे बघा. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000. इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी टू देना बँक. का? कारण पैसे कसे दिले आहेत? चेकने दिलेत. आपलं अकाउंट कुठल्या बँकेत आहे? देना बँकेत आहे. म्हणून टू देना बँक. नुसतं बँक लिहिलं तरी चालणार आहे. पण आता इथे स्पेसिफाय केलंय त्यांनी की तुम्ही देना बँकेत पैसे भरलेत, म्हणून देना बँक लिहिलंय. नुसतं बँक सुद्धा चालणार आहे. एंट्री समजलीये? कॉम्प्युटर आला, त्याच्यावर इनपुट जीएसटी लावला, इनपुट एस जीएसटी लावला आणि देना बँकेतनं चेक गेला. करा एंट्री. शंका असेल तर विचारा. झालं मॅम. हा, समजून लिहिलं ना बाळांनो? व्यवस्थित लिहा, समजून लिहा. हे समजणं खूप गरजेचं आहे. आय होप यू आर अंडरस्टँडिंग व्हेरी वेल. हो मॅम. नेक्स्ट, पुढचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला येणार आहे. वाचा. जी ट्रान्झॅक्शन तुम्हाला येतात ती तुम्ही वाचा बाळांनो. मी सांगते ते येणार आहे तुम्हाला. वाचा. काय म्हणतायत बघा. कॅश सेल्स याचा अर्थ काय? गुड्स आर सोल्ड फॉर कॅश. मग मला सांगा, गुड्स विकले. कॅश सेल्स म्हणजे गुड्स आर सोल्ड फॉर कॅश. कॅश परचेस म्हणजे गुड्स आर परचेस्ड फॉर कॅश. आता कॅश सेल्स याचा अर्थ गुड्स आर सोल्ड फॉर कॅश. कॅश आली, सेल्स आपलं इन्कम आहे, किंवा गुड्स गेले असा विचार करा. कॅश आली म्हणजे कॅशला डेबिट. डेबिट कशाला कळलं की उरलेलं अकाउंट क्रेडिट. मग कॅशला डेबिट, सेल्सला क्रेडिट. एंट्री कशी झाली? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. झेपलीये? करा एंट्री.
झालं मॅम. समजून लिहिलं? हो मॅम. हो मॅम. नेक्स्ट वाचा पुढचं ट्रान्झॅक्शन. गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट. आता कॅश आली नाही पण गुड्स गेले, म्हणजे कॅश टू सेल्स एंट्री करायच्या ऐवजी गणेश टू सेल्स करावी लागेल. हे कळलंय का? कॅश आली नाहीये. गणेश कोण आहे? आपला कस्टमर आहे. कस्टमर नेहमी डेटर असतो. DEBTOR, डेबिट द्यायला लागतं त्याला. आता ट्रान्झॅक्शन 10 किती रुपयाचं आहे? 10,000. त्याच्यावर 5% कॅल्क्युलेट करा. 10,000वर 5%, 10,000 वर 5%, 500 आले. मग 10,000तून 500 गेले, किती राहिले? 9,500. कारण TD दिलाय. TD नुसताच कॅल्क्युलेट करून वजा करायचा. अकाउंट काढायचं का TD असेल तर? नाही. मग TD नुसता वजा करायचा. मग 10,000 मधून डिडक्ट करायचा 500. सो इट इज 9,500. एंट्री गणेश टू सेल्स. करा एंट्री. $9500 का आले कळलंय सगळ्यांना? नो इश्यूज ॲट ऑल. नेक्स्ट. झाली का एंट्री? झाली नसेल की सांगा अनम्यूट करून. अथर्व, अमन, अनुष, झालंय कळतंय मॅम. का? झालं मॅम. कळतंय मॅम. झालंय. बालकृष्ण, भावेश, झालंय मॅम. कळलेलं आहे का? येस मॅम. हा. नेक्स्ट. गणेश रिटर्न गुड्स. डोकं शांत ठेवायचं. मी काहीतरी बोलणार आहे तिकडे लक्ष द्यायचं. आणि मग टॉप मार्जिन मध्ये मी लिहून देईन, ते लिहायचं नंतर. आधी लक्ष द्यायचं. लक्ष द्या. गुड्स विकले आपण गणेशला 9,500 चे, आणि त्यातले 950 चे त्यांनी परत दिले आपल्याला, चांगले नाहीयेत म्हणून, किंवा सॅम्पल प्रमाणे नाहीयेत, खराब झालेले आहेत, काहीतरी कारण आहे त्याला, म्हणून त्यांनी 950 चे गुड्स आपल्याला परत दिले. व्यवहार कळला का? आधी ट्रान्झॅक्शन कळलं का? आकांक्षा, आकांक्षा, अदिती. येस मॅम. हा, लक्ष द्या. आपण त्याला 9,500 चे गुड्स विकले होते गणेशला, त्यातले 950 चे परत दिले त्यांनी. याला सेल्स रिटर्न म्हणायचं किंवा रिटर्न इनवर्ड म्हणायचं. आणि आपण खरेदी केलेले गुड्स आहेत, ते चांगले नाहीयेत म्हणून परत पाठवले तर परचेस रिटर्न म्हणायचं किंवा रिटर्न आउटवर्ड. परत एकदा सांगते. विकलेले गुड्स परत आले तर त्याला सेल्स रिटर्न म्हणायचं. आणि गुड्स परत आलेत म्हणून सेल्स रिटर्नला डेबिट पडेल. गुड्स आर कमिंग इन. हु इज द गिव्हर? गणेश. एंट्री कशी होईल? सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश किंवा रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू गणेश. समजलं आहे का?
विकलेले गुड्स परत आले, हो, मॅम. विकले तेव्हा गुड्स गेले म्हणून क्रेडिट पडलं होतं, त्यातले 950 चे परत आले म्हणून डेबिट पडलं. अँड हु इज द गिव्हर? गणेश इज द गिव्हर. एंट्री कळली का? सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश. सेल्स रिटर्नलाच क्यूट शब्द काय? दुसरा क्यूट वर्ड रिटर्न इन वर्ड. वही मध्ये टॉप मार्जिन मध्ये लिहा. when customer returns goods sold when customer returns goods sold, it is sales return. That is return inward. आता परत समजावून घ्या माझ्याकडनं. परचेसेस ला नेहमी डेबिट, गुड्स आर कमिंग इन. सेल्स, गुड्स आर गोइंग आउट, नेहमी क्रेडिट किंवा इन्कम आहे आपलं. 2 व्ह्यूज आहेत बाळांनो. परचेसेसला एक व्ह्यू आपला खर्च आहे आणि गुड्स आलेत म्हणून डेबिट, दोन्ही अँगलने. सेल्सला गुड्स गेलेत आणि आपलं इन्कम आहे. सेल्स रिटर्नला डेबिट, कारण गुड्स आले आणि आपल्याला पैसे परत द्यावे लागतील, खर्च झालाय. आणि परचेस रिटर्नला नेहमी क्रेडिट. एकदा प्रेमाने स्क्रीनकडे बघून, एकदम प्रेमाने स्क्रीनकडे बघून मी लिहिलेलं समजलंय का सांगा. परचेसेसला नेहमी डेबिट, परचेसेसला नेहमी काय पडणार? डेबिट. सेल्सला नेहमी काय पडणार? क्रेडिट. परचेस रिटर्नला काय पडणार? क्रेडिट, कारण गुड्स गेले. आणि सेल्स रिटर्नला नेहमी काय पडणार? डेबिट, कारण गुड्स आले परत. परचेसेस गुड्स आले डेबिट, सेल्स गुड्स गेले क्रेडिट. परचेस रिटर्न खरेदी केलेले गुड्स परत दिले क्रेडिट. सेल्स रिटर्न विकलेले गुड्स परत आले डेबिट. परचेसेसला डेबिट, परचेस रिटर्नला क्रेडिट. सेल्सला क्रेडिट, सेल्स रिटर्नला डेबिट. कळलं आहे का? हो का नाही सांगा. हो मॅम. हो मॅम. मग वहीच्या टॉप मार्जिन मध्ये हे लिहा, दिसतंय स्क्रीनवर लाल अक्षरात ते. झालं की सांगा. मला काही मुलांचे फोन येतात डिफिकल्टी विचारायला. तुम्हाला कुठल्याही क्षणी डिफिकल्टी असेल तर मला मेसेज करत जा, मी रिस्पॉन्ड करीन लगेच. डिफिकल्टी मनात ठेवू नका बाळांनो. आय एम व्हेरी हॅपी की तुम्हाला डिफिकल्टी येते. ऍब्सोल्युटली हॅपी. लिहून हॅलो झालं मॅम. असेल तर सांगा. हा विचार बाळा. मॅम याचं नरेशन काय होणार? बीइंग गुड्स रिटर्न्ड.
ओके. एवढं. हा झालं. ह्याचं नॅरेशन इथलं चुकलंय बरं का पुस्तकातलं. विड्रॉन फॉर पर्सनल यूज लिहिलंय, चुकलंय. बिईंग गुड्स रिटर्न पाहिजे नॅरेशन. ओके. एंट्री केलीत का बघा, जर्नल एंट्री. करेक्ट क्वेश्चन आहे बाळा, पुस्तकातलं नॅरेशन चुकलंय. एंट्री झाली की सांगा, पुढचं ट्रान्झॅक्शन एक्सप्लेन करते. झालं मॅम. झालं. एंट्री लिहून झाली, नॅरेशन लिहून झालं. पुढचं ट्रान्झॅक्शन वाचून सांगा, कळतंय का बघा. गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर पर्सनल यूज. एकदा कन्सेप्ट घासून पुसून बघा तुमच्या डोक्यातल्या. काहीही पर्सनल यूज साठी घरी नेलं की त्याला ड्रॉइंग म्हणायचं, आणि काहीही बिझनेस मध्ये आणलं की त्याला कॅपिटल म्हणायचं. मग मी घरनं 4 टेबल खुर्च्या ऑफिस मध्ये नेऊन ठेवल्या तर कॅपिटल झालं माझं. आणि ऑफिस मध्ये आहेत त्या खुर्च्यातली एक खुर्ची घरी आणली तर ड्रॉइंग झालं. कळतंय काय बोलते मी. घरनं 4 खुर्च्या नेऊन ठेवल्या ऑफिस मध्ये, कॅपिटल. पण ऑफिस मध्ये असलेल्या 10 खुर्च्या मधल्या 2 घरी आणल्या तर ड्रॉइंग्स. आता काय घरी आणलंय त्यांनी, गुड्स घरी आणलेत. मग बिझनेसच्या दृष्टीने गुड्स आले का गेले, गेले, म्हणून गुड्सला क्रेडिट. आणि काहीही पर्सनल यूज साठी नेलं की त्याला काय म्हणायचं, ड्रॉइंग, बिकॉज प्रोप्रायटर इज अ रिसिव्हर. मग एंट्री कशी होणार आहे, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. गुड्सला क्रेडिट का, बिझनेस मधनं गुड्स गेले. काहीही घरी नेलं पर्सनल यूज साठी की त्याला ड्रॉइंग म्हणायचं. मग एंट्री समजली आहे का, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज अकाउंट और गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. एंट्री समजली असेल तर लिहा, शंका असेल तर विचारा. झाली एंट्री. येस मॅम. येस. नेक्स्ट वाचा, ट्रान्झॅक्शन वाचा बाळांनो. पेड, पेड म्हणजे कॅश आली का गेली, गेली. काय पे केलं, टेलिफोन चार्जेस आणि टॅक्सी, दोन्ही मिळून किती रुपये गेले खिशातनं. पेड म्हणजे कॅश गेली 500 आणि 200 700 रुपये. मग कॅशला क्रेडिट 700, टेलिफोनला डेबिट 500, टॅक्सी फेअर म्हणजेच कन्व्हेयन्स, कन्व्हेयन्स म्हणजे ट्रॅव्हलचा खर्च. वहीच्या टॉप मार्जिन मध्ये लिहा,
स्पेलिंग बघा इथं स्क्रीन कडे. कन्व्हेन्स मीन्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. कन्व्हेन्स मीन्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. आता स्क्रीन कडे बघा. टेलिफोन चार्जेस, टेलिफोनचा खर्च झाला 500. कन्व्हेन्स म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च झाला 200 आणि कॅश गेली 700. आता कन्व्हेन्स आणि ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा थोडा फरक आहे खरं म्हणजे. गावातल्या गावात आपण फिरतो तेव्हा जे पेट्रोल लागतं त्याला कन्व्हेन्स म्हणतात आणि एका गावाहून दुसऱ्या गावावर जाताना जो खर्च होतो त्याला ट्रॅव्हल म्हणतात खरं. पण ते सख्खे भाऊ आहेत दोघ जण, कन्व्हेन्स आणि ट्रॅव्हलिंग. इंटरचेंजेबली वापरता येतात आपल्याला. ओके, कळतं आहे का? एंट्री हो मॅम. कळली आहे Yes, का? ma'am. हो मॅम. हो म्हणजे मॅम. हा एंट्री. झाली की सांगा एंट्री. झाली एंट्री पूर्ण. हो मॅम. नेक्स्ट. हो. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ऍट 5% जीएसटी. डोकं शांत, माझ्याकडे बघायचं. 5,000 वर 5% 250, त्यातला हाफ हाफ. मग ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस 5,000 इनपुट जीएसटी आणि सगळं मिळून पेमेंट झालं कॅश 5250. एंट्री समजली आहे? हो मॅम. येस नक्की? मॅम. हा, मला हा. झालं की सांगा. झालं फिनिश. मॅम. येस. एंट्री समजली आहे? नेक्स्ट. वाचा पुढचं. ट्रान्झॅक्शन. पेड ऑडिट फीज बाय चेक. आता ऑडिट फीज म्हणजे सीएनी
आपला टॅक्स रिटर्न भरला, आपले चेक केले अकाउंट्स, की जी फीस द्यावी लागते सीए ला त्याला ऑडिट फी म्हणतात. आधी अर्थ कळला का ऑडिट फीचा? सीए नी आपली अकाउंट्स चेक केली की त्याला फी द्यावी लागते, त्याला ऑडिट फी म्हणतात. म्हणजे हे सीएचं इन्कम आहे पण आपल्या बिझनेसचा खर्च आहे. चेकनी पेमेंट केलंय, एंट्री कशी होईल? ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट. एंट्री समजली आहे? लिहा. मॅम, ओ राजा. मला एक डाऊट होता. आपलं जे थर्ड होतं ना एप्रिल 7चं, हा, त्यात आपण कॉम्प्युटर एसी ला ऍसेट का नाही घेतलंय अकाउंट? हो मग ऍसेटच घेतलंय. पण लिहिताना Asset डायरेक्ट करून ऍसेट काय? अकाउंट. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. मग कॉम्प्युटरला डेबिट टाकलंय की आपण. मॅम पण मग ते लिहिताना आपण ऍसेट अकाउंट का नाही लिहिलं? नाही नाही, ऍसेटचं नाव लिहायचं असतं बाळा. ओके. आता फर्निचर खरेदी केलं तर फर्निचर लिहायचं, मशिनरी खरेदी केली तर मशिनरी लिहायचं, कॉम्प्युटर खरेदी केला तर कॉम्प्युटर लिहायचं, लॅपटॉप खरेदी केला तर लॅपटॉप लिहायचं, कार खरेदी केली तर कार लिहायचं. कळलं का? ओके मॅम. ऍसेटचं नाव लिहायचं. गुड क्वेश्चन. पण तुला कळलं का तुझं काय कन्फ्युजन आहे ते? येस मॅम. हा, व्हेरी गुड बाळा. हे झालंय कम्प्लीट. ऑडिट फीज टू देना बँक. पुढचं ट्रान्झॅक्शन वाचा. तुम्हाला कळतंय का बघा. परचेस फर्निचर. आता सांग राजा, आता विचारलेल्या मुलांनी प्रश्न, कुठलं अकाउंट डेबिट होईल? फर्निचर अकाउंट. येस, क्या बात है, व्हेरी गुड. लक्ष द्या. 70,000 वर 70,000 वर 12% 12,8400 त्याच्या हाफ एंट्री कळली का बघा. पेमेंट चेकनी आहे. मग फर्निचर अकाउंट डेबिट 70,000 इनपुट सीजीएसटी इनपुट एसजीएसटी टू देना बँक सगळं मिळून पेमेंट झालं. लिहा एंट्री. या एंट्रीज तुम्हाला आयुष्यभर कराव्या लागणार आहेत. नोकरी लागल्यावर कळून घ्या सगळ्या एंट्रीज. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. रीड नेक्स्ट. सोल्ड मोटर कार. आता ऍसेट विकली आपण, मग ऍसेट आली का गेली? विकल्यावर विकली, गेली, ऍसेट गेली, मोटर कार गेली म्हणून मोटर कारला क्रेडिट 1 लाख. त्याच्यावर जीएसटी लावलाय.
18%, 18,000 जीएसटी आहे. अर्धा स्टेटचा, अर्धा सेंट्रलचा. आता मोटर कार गेली म्हणून आउटपुट म्हणायचं त्याला. आउटपुट सीजीएसटी, आउटपुट एसजीएसटी. ते फर्निचर आलं म्हणून इनपुट जीएसटी लावला. इथे मोटर कार गेली म्हणून आउटपुट जीएसटी लावला. आणि सगळे मिळून 1,18,000 बँकेत जमा झाले. आता देना बँक अकाउंट डेबिट 1,18,000 टू मोटर कार 1 लाख टू आउटपुट सीजीएसटी टू आउटपुट एसजीएसटी अशी एंट्री होणार आहे. एंट्री समजली आहे का? मोटर कार गेली, ऍसेट गेली, झेपली एंट्री, करा एंट्री. हॅलो मॅम. बोल राजा. मॅम यात आउटपुट जीएसटी ला क्रेडिट का केलंय? कारण की मोटर कार गेली, जेव्हा वस्तू येते आपल्याकडे तेव्हा इनपुट जीएसटी अकाउंट काढायला लागतं आपल्याला. म्हणजे आपण खरेदी करताना केलेला खर्च म्हणून. आता हा आउटपुट जीएसटी आहे, हा ज्या पार्टीला आपण कार विकली आहे त्याच्या नावाने जातो बाहेर ओके. GST म्हणून. झाली असेल एंट्री लिहून. लास्ट एंट्री. लास्ट. पेड कॅश टू कविता. आता सांगा, पेड म्हणजे कॅश आली का गेली? गेली. किती? 15,500. हु अलाउड अस डिस्काउंट? 500. तिने आपल्याला डिस्काउंट दिलाय. म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळाला का आपण दिलाय? कविताने आपल्याला डिस्काउंट दिलाय. म्हणजे आपला फायदा आहे का दुःख आहे? फायदा. फायदा आहे. म्हणजे गेन आहे. मग रूल काय आहे? डेबिट एक्सपेन्सेस, लॉसेस, क्रेडिट, गेन्स अँड इन्कम्स. म्हणजे डिस्काउंटला काय पडायला पाहिजे? इन्कम आहे म्हणजे गेन, क्रेडिट पडायला पाहिजे. व्हेरी गुड. कॅश गेली, मग कॅशला काय पडायला पाहिजे? क्रेडिट पडायला पाहिजे. हु इज द रिसिव्हर ऑफ कॅश? कुणाला मिळाली कॅश? कविताला मिळाली. मग कविताला डेबिट पडायला पाहिजे. अर्थ समजावून घ्या. कविताला 16,000 रुपये द्यायचे होते. मला कसं कळलं? तिने 15,500 घेतले आणि 500 कमी द्या म्हणाली आपल्याला. म्हणजे किती द्यायचे होते आपण तिला? 16,000. त्यातले दिले किती? 500. हे 15,500 दिले आणि डिस्काउंट किती रिसीव्ह केला? 500. एंट्री कशी झाली बघा. कविताज अकाउंट डेबिट 16,000 टू कॅश 15,500. कॅश गेली. टू डिस्काउंट रिसिव्ड गेन झाला 500 रुपयाचा.
आणि हे कळलं नाही की डिस्काउंटला डेबिट द्यायचं का क्रेडिट, तर डिस्काउंट हे नेहमी कॅशचं शेपूट असतं. म्हणजे काय, कॅशला क्रेडिट तर डिस्काउंटला पण क्रेडिट, कॅशला डेबिट तर डिस्काउंटला पण डेबिट, हे लक्षात ठेवायचं. मग आता एंट्री बघा कशी झाली. कविताज अकाउंट डेबिट 16,000 टू कॅश 15,500 टू डिस्काउंट रिसिव्ड 500. एंट्री करा, टोटल करा. मॅम एक डाऊट आहे. विचार ना बाळा. जर आपण डिस्काउंट दिला तर डिस्काउंटला डेबिट पडणार ना? करेक्ट, व्हेरी गुड बाळा, करेक्ट, फॅन्टास्टिक. तुम्हाला खरंच सांगते, मी यावर्षी जरी मी तुम्हाला समोर दिसत नसले तरी तुमच्या अंडरस्टँडिंग लेव्हल्स खूप छान आहेत. समोर दिसत असल्यावर काय मला ठोकून कळतं काय आहे चाललेलं तुमच्या मनामध्ये. आता मी तुम्हाला बघत नाही, बट युअर अंडरस्टँडिंग इज सो गुड. आय एम व्हेरी हॅपी अबाउट द बॅच. Absolutely happy. एंट्री झाली की टोटल लिहून टाका. आजचा प्रॉब्लेम थोडा टफ आहे. पुन्हा एकदा घरी हाच प्रॉब्लेम वाचा आज. प्रत्येक एंट्री समजून घ्या आणि 2 मिनिटं लक्ष द्या. हा वीक आपण आहोत असे बॅचेस घेणार आहे. सुट्टी नाहीये या वीक मध्ये आपल्याला, कारण तुम्हाला सुट्टी घेऊनही काही करायचं नाहीये. त्यामुळे सुट्टी बघू आपण कशी घ्यायची. पण त्यापूर्वी सांगतेय की 7 आणि 8 नोव्हेंबरला 7 आणि 8 नोव्हेंबर 7th आणि 8th नोव्हेंबरला सकाळ संध्याकाळ दोन्हीही ब्रांचवर टायमिंग सांगतो आम्ही ग्रुपवर. आम्ही पेरेंट्स बरोबर आणि तुमच्या बरोबर, म्हणजे तुम्ही आणि तुमचे 2 पेरेंट्स किंवा 1 पेरेंट असं पर्सनलाइज्ड मीटिंग्स घेणार आहोत टू प्लॅन व्हॉट यू आर गोइंग टू डू आफ्टर 12th. आफ्टर 12th चे काय काय ऑप्शन आहेत, सीए, सीएस, सीएमए, या व्यतिरिक्त बीएससी इकॉनॉमिक्स, क्लॅट ची परीक्षा द्यायची का, बीबीए करायचं का, बीबीएम आयबी करायचं का, जे काही ऑप्शन्स 12वी नंतर अवेलेबल आहेत त्याची तयारी आपल्याला आता करायला लागेल. कॉलेज सुरू होणं न सुरू होणं आपल्या हातात नाहीये, पण ही तयारी करायला लागणं आपल्या हातात आहे. ही तयारी कशी करायची, आम्ही तुम्हाला काय काय मदत करू शकतो, कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत, या सगळ्यासाठी आपण पर्सनलाइज्ड मीटिंग घेतोय. गॅदरिंग ऑफ पीपल करत नाही आहोत. वी आर टेकिंग पर्सनलाइज्ड मीटिंग्स विथ पेरेंट्स शनिवार आणि रविवार 7 आणि 8 नोव्हेंबरला. आणि ज्यांची ही मीटिंग मिस आउट होईल त्यांनी 28 आणि 29 नोव्हेंबर, एक मीटिंग दिवाळीच्या आधी घेतोय, एक मीटिंग दिवाळी नंतर घेतोय. आणि समजा 7-8 तारखेला आई वडिलांना जमत नसेल तर ते 28-29 येऊ शकतील, किंवा इतर दिवशी तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही ऑफिसमध्ये अवेलेबल होऊ तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये. पण 7 आणि 8 हे मेजर डेज आहेत की जिथे आम्ही तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर 12th बद्दल तुमच्या आणि पेरेंट्स बरोबर बोलणार आहोत. तर पेरेंट्सना सांगून ठेवा, 7 आणि 8 टायमिंग्स वगैरे आम्ही ग्रुपवर टाकतो. आलोक सर, अर्चना मॅडम आणि मी मिळून डिसाइड करतो, टायमिंग्स टाकतो. पण सांगून ठेवा 7 आणि 8 तारखेला. म्हणजे 12वीचे विषय कुठले, 12वी नंतर काय करू शकतो, हे सगळं आम्ही त्या दिवशी डिस्कस करू तुमच्या बरोबर. तर तुम्ही आणि पेरेंट्स 7 आणि 8 सकाळ संध्याकाळ 2 ऑप्शन टायमिंग्स देऊ आम्ही 7 आणि 8 तारखेची. आयदर 7 ला अटेंड करा किंवा 8 ला अटेंड करा. तर सांगून ठेवा पेरेंट्सना. सो वी विल मीट पर्सनली ऑल्सो ऑन 7th or 8th. ओके, सो हिअर वी स्टॉप. वी विल कंटिन्यू विथ जर्नल ऑन थर्सडे. सी यू. आता मॅथ्स सर घेतीलच. बाय मॅम. बाय बाय मॅम. बाय बाय.
गुड मॉर्निंग. आवाज येतोय? येस. येस. आपण मागच्या वेळेला रॅशनलायझेशन मेथड बघत होतो लिमिटची. रॅशनलायझेशन मेथड म्हणजे काय? जर न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर किंवा दोन्ही जर इरॅशनल असेल तर त्याला आपण रॅशनलाइज करतो. आपण कसं रॅशनलाइज करतो? वी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय द कॉन्जुगेट. कॉन्जुगेटनी काय करतो आपण? मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. स्क्वेअर रूट मधलं एक्सप्रेशन असेल तर. पण बी केअरफुल की जर स्क्वेअर रूट मधलं एक्सप्रेशन असेल आणि तरी आपल्याला ते रॅशनलाइज तिथल्या तिथे करता येत असेल तर ते आपण रॅशनलाइज करायचा प्रयत्न तिथल्या तिथे करणार आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉन्जुगेट न करता. आणि वी आर गोइंग टू ट्राय अवर प्रॉपर्टीज जे आपण आतापर्यंत शिकलो ते. लुक ॲट, आपण कुठलं केलं होतं लास्ट? क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड केलं होतं ना लास्ट? येस सर. येस. आता क्वेश्चन नंबर 3 मधलं फर्स्ट. लिमिट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स रूट एक्स मायनस 2 अपॉन एक्स मायनस 1 आणि लिमिट काय? एक्स टेंड्स टू 1. आता इथे लक्ष द्या. एक्स रूट एक्स हे मी कसं लिहू शकतो? कॅन एनीबडी टेल मी? हाऊ कॅन आय राईट एक्स रूट एक्स? मायनस 2x रूट एक्स प्लस रूट एक्स. प्लस रूट एक्स. नाही, मला क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही सॉल्व्ह करायचं. मी विचारतोय एक्स रूट एक्स मी कसं लिहू शकतो? यू आर राईट. एक्स रूट एक्स कसं लिहायचं? रेज टू हाफ. बघा आता समजतंय का? करेक्ट. व्हेरी गुड. एक्स रेस टू 1 इंटू एक्स रेस टू हाफ लिहू शकतो. हे कळलं का बघा सगळ्यांनी? हे सगळ्यांना कळलं का? हो सर. हो सर. हो सर. So this is equal to x raised to 1 plus half. हे कळलं का? Laws of indices. हो सर. येस सर. Which is equal to x raised to 1 plus half. 1 plus half कसं करणार आपण? LCM काढून. This is 1 by 1. Multiply this by 2. Multiply numerator also by 2. So this will be 2 plus 1 divided by 2 which is equal to 3 by 2. हे कळलं सगळ्यांना? येस सर. येस सर. X raised to 3 by 2. X root x I can write as x raised to 3 by 2. हे कळलं? येस. Now simplifying this equation as limit x tends to 1 x square plus x raised to 3 by 2 minus 2 I will write as minus 1 upon x minus 1. हे कळलं? I give 1 minus 1 to x square and 1 minus 1 to x raised to 3 by 2 and write this limit as
x square minus 1 plus x raised to 3 by 2 minus 1 upon x minus 1. I write the two equations separately. I will be getting limit x tends to 1 x square minus 1 upon x minus 1. X square minus 1, this 1 I can write as 1 square plus limit x tends to 1 x raised to 3 by 2 minus this 1 I can write as 1 raised to 3 by 2. 1 raised to काही असलं तरी व्हॅल्यू काय असते 1 x minus 1. ही स्टेप कळली का बघा सगळ्यांना? येस और नो? येस सर. Yes, sir. Yes. So this looks like x raised to n minus a raised to n upon x minus a. Limit of x tends to a. X raised to n minus a raised to n upon x minus a. This can be simplified as n into a raised to n minus 1 म्हणजे 2 into 1 raised to 2 minus 1 plus 3 by 2 into 1 raised to 3 by 2 minus 1 will be 1 by 2. Bracket मध्ये if limit of x tends to a raised to n minus a raised to n upon x minus a is equal to n a raised to n minus 1, which will be equal to 2 plus 3 by 2, which is equal to 4 plus 3 by 2, 7 by 2 will be the final answer. इथे रूट आहे क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन कडे लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये रूट आहे पण पूर्ण एक्सप्रेशन रूट मध्ये नाहीये. पूर्ण एक्सप्रेशन किंवा सगळे एक्स रूट मध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे आपण वी युज्ड द अर्लियर प्रॉपर्टी. पूर्ण एक्सप्रेशन इरॅशनल नाहीये किंवा सगळे एक्स इरॅशनल नाहीये. एक्स स्क्वेअर एक्स आहे आणि रूट एक्स पण आहे. आपल्याला इथे न्यूमरेटर मध्येच रॅशनल करता येतंय हे इरॅशनलचं. त्याच्यामुळे आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉन्जुगेट केलं नाही. पण जर असं असतं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स रूट एक्स असं असतं तर आपण केलं असतं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉन्जुगेट. पण इथे आपण करत नाहीये कारण सगळे एक्स इरॅशनल नाहीयेत. जो एक इरॅशनल आहे तो आपल्याला रॅशनल करता येतोय कारण तो एक्स नी मल्टिप्लाय होतोय. त्याच्यामुळे तो रॅशनल झालाय एक्स रेस टू 3 by 2. म्हणून आपण याच स्टेप पासून सिम्प्लिफाय केलंय. लक्षात येतंय का सगळ्यांच्या? येस और नो? Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir. राईट दिस डाउन.
झालं सर. सगळ्यांचं झालं, सगळ्यांना समजलं पूर्ण? येस येस सर. सर. व्हेरी गुड. नेक्स्ट वन करूयात आता. Next one, limit extends to 0. X tends to 0, root of 1 plus x square minus root of 1 plus x upon 1 plus x cube minus root of 1 plus x. काय करायला लागेल बरं? कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं सर. कुठले कॉन्जुगेट्स? रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स आणि रूट ऑफ 1 प्लस एक्स क्यूब प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स. व्हेरी गुड. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही मध्ये इरॅशनल एक्सप्रेशन आहेत. त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीच्या कॉन्जुगेट्सनी मल्टिप्लाय डिवाइड करायला लागणार. सो पहिल्यांदा न्यूमरेटर प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स 1 plus x square plus root of 1 plus x into root of 1 plus x cube plus root of 1 plus x upon 1 plus x cube plus root of 1 plus x. Which is equal to limit x tends to 0. This 1 plus x square minus 1 plus x root of 1 plus x cube plus root of 1 plus x upon 1 plus x cube minus 1 plus x root of 1 plus x square plus इथे x tends to 0 आहे. सो चान्स मिळाला तर आपल्याला x आणि x न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधनं काय करायचंय? फॅक्टरायझेशन साठी कॅन्सल करायचा प्रयत्न करायचा. लेट अस सी. 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस एक्स म्हणजे x टेन्स टू 0. 1 1 कॅन्सल होणार आहे. इथे शिल्लक माझं राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स 1 प्लस एक्स क्यूब प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन इथे पण -1 आणि 1 कॅन्सल होणार आहे आणि काय राहणार आहे माझ्याकडे एक्स क्यूब मायनस एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स which is equal to limit
x टेंड्स टू 0, x कॉमन काढला, x मायनस 1 अपॉन x कॉमन काढला, x स्क्वेअर मायनस 1 1 प्लस x स्क्वेअर. आता इथे x उरला, x स्क्वेअर मायनस 1 I can write as x plus 1 x minus 1. Limit x tends to 0, x minus 1 1 plus x cube plus root of 1 plus x upon x plus 1 x minus 1 root of 1 plus x square plus root of 1 plus x. इथे x minus 1 उरला. Limit x tends to 0, root of 1 plus x cube plus root of 1 plus x upon x plus 1 1 plus x square plus root of 1 plus x. Substitute x is equal to 0 in the limit to find out the limit, which is equal to 1 plus 0 plus 1 plus 0 upon 0 plus 1 root of 1 plus 0 plus root of 1 plus 0. Reason द्यायचा as x tends to 0, x not equal to 0. Which is equal to 1 plus 1 upon 1 into bracket 1 plus 1, 2 by 2, which is equal to 1. प्रत्येक आणि प्रत्येक स्टेप बघा कळलीये का? Yes, sir. Yes, sir. Very good. Therefore x minus 1 is also not
झालं सर. व्हेरी गुड. आय विल वेट फॉर 1 or 2 more minutes to complete. सगळेजण कंप्लीट करतील म्हणजे. झालं का सगळ्यांचं लिहून? Yes, sir. समजलं का सगळ्यांना? Yes, everybody. Yes, sir. Yes sir. Okay. Next one. Question number 3. Question number 3 मधला question number 3. Limit x tends to 4. X tends to 4. X square plus x minus 20 upon root of 3x plus 4 minus 4. Divide and multiply by conjugate of the denominator. Root of 3x plus 4 plus 4 upon root of 3x plus 4 plus 4. Limit x tends to 4. X square plus x minus 20. X square plus x minus 20. Say factors x plus 5, x minus 4 आहेत. X plus 5, x minus 4, root of 3x plus 4 plus 4 upon 3x plus 4 minus 16. Which is equal to limit x tends to 4, x plus 5, x minus 4, 3x plus 4, 3x minus 12.
x plus 5, x minus 4, root of 3x plus 4 plus 4 upon 3 common x minus 4. इकडे x minus 4 उडणार. Reason, if x tends to 4, x not equal to 4, therefore x minus 4 is not equal to 0, which is equal to limit upon 3, which is equal to 4 plus 5, 3 into 4 plus 4 plus 4.
सर झालं. व्हेरी गुड. नेक्स्ट वन करायचं का? हो सर. सगळ्यांचं झालं? हो. व्हेरी गुड. नेक्स्ट. लिमिट x टेन्स टू 2. x cube minus 8 upon root of x plus 2 minus root of 3x minus 2. Multiply and divide by conjugate of denominator. Root of x plus 2 plus root of 3x minus 2 upon root of x plus 2 plus root of 3x minus 2. And the numerator I can simplify as a cube minus b cube, x cube minus 2 cube, which can be simplified as x minus 2 x square plus 2x plus 4. हे कळलं का सगळ्यांना? येस सर. Very good. Upon x plus 2 minus root 9 minus 3x minus 2, which is equal to limit x tends to 2 x minus 2 x square plus 2x plus 4 root of x plus 2 plus upon x plus 2 minus 3x plus 2 म्हणजे minus 2x plus 4. Limit x tends to 2 x minus 2 x square plus 2x plus 4 x plus 2 plus x minus 2 उठणार. Reason x tends to 2 not equal to 2, therefore x minus 2 not equal to 0, which is equal to limit x tends to 2 x square plus 2x plus 4 x plus 2 plus 3x minus 2 minus 2, which is equal to equal to 2 square plus 2 into 2 plus 4 2 plus 2 upon minus 2, which is equal to
झालं का करून? सगळ्यांचं समजलं का सगळ्यांना? येस हो, सर. येस. नेक्स्ट वन ट्राय करा, फोर्थ मधलं वन. लिमिट y टेंड्स टू 2 minus y अपॉन रूट ऑफ 3 minus y minus 1. काय करणार इथे? कॉन्जुगेट. Very good. Divide and multiply by conjugate of the denominator. Then try to cancel out 2 minus y किंवा y minus 2 from numerator and denominator. And then simplify. ट्राय करा बघा, येतंय का? सर 2 येत आन्सर. करेक्ट. बाकीच्यांनी पण ट्राय करा. सर आन्सर 2 येतं. येस, 2 यायला पाहिजे आन्सर. सगळ्यांचं आलं का 2 बघा एकदा. येस सर. सगळ्यांना जमतंय का? हो सर. हो सर 2 येतं. व्हेरी गुड. सगळ्यांना समजलंय रॅशनलायझेशन मेथड? येस सर. व्हेरी गुड. सो माझा आन्सर 2 येस, 2 येत आहे आन्सर. सर नाही आलाय 2. मग काय आलं? टू नाही आलं, मग काय आलं? सर 1. कसं काय? हे बघ, 2 minus y कॅन्सल आउट होतं न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधनं. 2 minus y कॅन्सल आउट झाल्यावर राहतं काय? रूट ऑफ 3 minus y plus 1 हे राहतं. सो वेन y is substituted as 2, रूट मध्ये 3 minus 2 येतं. कळलं सर, कळलं. हा. ओके. सो लास्ट सम जे आपल्या एक्सरसाइज मध्ये उरलंय ते आपण नेक्स्ट टाइम करूयात आणि देन वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर. ओके, गुरुवारी. ओके सर. येस, पुढच्या आठवड्यात सुट्टी आहे दिवाळीची, या आठवड्यात क्लास आहे. सी यू ऑन थर्सडे. ओके सर. बाय सर. बाय बाय सर. बाय. सर मी डाऊट विचारला होता. हा, सांगतो तुला. आज आत्ता नाही सांगू शकत, मी सांगतो तुला, रिव्हिजनच्या वेळेला सांगेन. ओके सर. ओके.